फिट विथ क्युरा. मी डॉक्टर सुप्रिया आणि आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे, म्हणजे हीटिंग पॅड कधी घ्यायचं आहे आणि आईस पॅक कधी घ्यायचं आहे. काही वेळेला काही पेशंट्सला माहीत नसल्याने की कधी गरम किंवा कधी गार शेक घ्यायचा काही अपायही होतात आणि त्यामुळे कधी कुठला हीट किंवा आईस घेणं हे लक्षात घ्यायला हवंय आणि परत त्याचं टेम्परेचर किती घ्यायचं हेही लक्षात घ्यायला हवंय. आता बघा, हीटिंग जर का म्हटलं म्हणजे गरम शेक अनेक पद्धतीने घेता येऊ शकतो. गरम शेक म्हणजे आपण कोमट पाणी जर का रबरी पॅकमध्ये जर का घातलं तर त्याचा शेक घेता येऊ शकतो, जी मॉइस्ट हीट असू शकते. किंवा गरम पाण्यामध्ये टर्किश टॉवेल डिप करून पाणी पिळून त्याचा शेक घेऊ शकतो. किंवा तव्यावरती आपण टॉवेल गरम करून त्याचा शेक घेऊ शकतो. किंवा इलेक्ट्रिकल हीटिंग पॅड्स असतात त्याचा शेक घेऊ शकतो. किंवा मायक्रोवेवेबल किंवा गरम पाण्यामध्ये डिप करता येतील असे हॉट वॉटर पॅक्स असतात त्याचा शेक घेता येऊ शकतो. नाव हे सगळे ते हीटिंग घेण्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत. जेव्हा तुम्ही क्लिनिकमध्ये येता किंवा फिजिओथेरपीमध्ये इलेक्ट्रोथेरपीमध्ये आपण जर का हीटिंगचे प्रकार पाहिले तर डीप हीटिंग म्हणजे शॉर्ट वेव्ह डायथर्मी असू शकते. किंवा पूर्वी काही आम्ही सेंटर्समध्ये वापरायचं ज्याला हायड्रोकोलेटर पॅक म्हणजे गरम पाण्याच्या डिपमध्ये ते एक बॅग असते ती टाकली जाते आणि टॉवेलनी कव्हर करून मॉइस्ट हीट दिली जाते. नाव एक्सेप्ट फॉर शॉर्ट वेव्ह डायथर्मी हे सगळेचे प्रकार आधी मी तुम्हाला सांगितले हे सगळे सुपरफिशियल हीटिंगचे प्रकार आहेत. म्हणजे काय तर हीट जी आहे ती कुठल्या तरी मीडियम मधून, कुठल्या म्हणजे काय गरम पाणी असेल, टॉवेल असेल किंवा इलेक्ट्रिकल आपली कॉर्ड असेल, या मीडियम मधून आपल्या स्किनमध्ये बाय कंडक्शन ती पास होते. जेव्हा आपण गरम शेक एखाद्या भागाला घेतो तर तेव्हा तिकडचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, ठीक आहे, आणि त्यामुळे तो भाग थोडासा लालसर होतो तुम्ही पाहिला असेल तर. आणि बेसिकली आतमध्ये काय होतं शरीरामध्ये तर आपले जे तिकडच्या लोकल ब्लड वेसल्स असतात तर त्या डायलेट होतात, ते प्रसरण पावतात आणि त्यामुळे दॅट ब्रिंग्स मोर ब्लड टू द एरिया. जास्तीत जास्त रक्तपुरवठा तिथे येतो. त्यामुळे मसल स्टिफनेस जिथे आहे तिथे हीट पॅक्स खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. जसं हीट पॅक कुठे आपण वापरू शकतो की खूप दिवसापासून कंबर दुखतीये किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये तर आम्ही कोमट पाण्यामध्ये हात बुडवून त्याची मूव्हमेंट करायला सांगतो. सो जिथे जिथे मस्क्युलर स्टिफनेस हा क्रॉनिक पद्धतीचा आहे, ठीक आहे, आणि पेन हे काही डिजनरेशन किंवा लॉंग और पुअर सिटिंग पोस्चरल पेन आहे तर तिथे हीट पॅक्स हे खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करतात. मग याचा अपाय काय आहे, का तो वापरत नाही कधी? कारण की जर एखाद्या वेळेला पाय मुरगाळलाय, काही अक्यूट स्ट्रेन आलाय किंवा काही चावलंय किंवा काही एक्सटर्नल इंजुरी झाली आहे, अशा वेळेला मात्र हीट पॅक्स हे जे ते घेतले तर बॅकफायर करू शकतात. म्हणजे काय तर जर आपण सुजलेल्या एरियाला, आता विचार करा की अँकल स्प्रेन झालाय, अशा सुजलेल्या एरियाला आपण गरम पाण्याची पिशवी लावायला गेलो किंवा गरम पाण्याचा शेक घ्यायला गेलो तर काय होईल, त्याच्यामध्ये इट विल ब्रिंग मोर ब्लड टू दॅट एरिया आणि त्याच प्रमाणामध्ये वी आर नॉट शुअर की तिथून आउटफ्लो ब्लडचा वाढेल की नाही. आणि त्यामुळे हीट पॅक जर का अशा अक्यूट स्प्रेन्स किंवा सांध्याजवळच्या सुजेला आपण घेतला तर सूज ऍक्च्युली वाढायचीच शक्यता जास्त आहे. आणि विच इज वाय अशा ठिकाणी जिथे आपल्याला अक्यूट स्प्रेन्स किंवा पेन्स आहेत अशा वेळेला आम्ही पेशंट्सला आईस पॅक्स घ्यायला सांगतो. आता आईस पॅक्स म्हणजे कशा पद्धतीने घेता येऊ शकेल? डायरेक्ट फ्रीजमधून बर्फ काढायचा आणि आईस घ्यायचा असं त्याचा अर्थ होत नाही. एक म्हणजे आपल्याला एक जेल फॉर्ममध्ये आईस पॅक्स आपल्या मेडिकल शॉपमध्ये मिळतात, दोज आर ऑल्सो हेल्पफुल. पण कृपा करून औषधं स्टोअर करण्यासाठी काही मेडिकल शॉप्सवाले जे आईस पॅक त्यांना येतात तर ते पेशंट्सला विकून टाकतात. त्या आईस पॅकमध्ये ते जेल जे आहे ते फ्रीज झालं की हार्ड होतं, म्हणजे बर्फच होतो समजा. ते आईस पॅक्स विकत घेण्यात काही तथ्य नाही, त्यापेक्षा घरचा आपला घरी केलेला आईस क्यूब्स वुड बी हेल्पफुल. ते कसे वापरायचे सांगते मी तुम्हाला. पण जर मेडिकल शॉपमधून विकत घेणार असाल तर आईस पॅक जो तुम्ही घेणार आहात तर तो टिपिकली जेल फॉर्ममध्ये राहतो इवन वेन दॅट इज फ्रोझन, ठीक आहे.
आणि कूल पॅक्स, आईस पॅक्स अशा वेगवेगळ्या ब्रँड नेम्सनी हे येतात, त्याचे पॅक्स येतात. आणि यांनी म्हणजे हे कशासाठी महत्त्वाचं आहे, कारण की अतिशय जर का एकाच ठिकाणी आपण आईस पॅक ठेवायला गेलो तर त्याच्यात ॲक्च्युली मसल कॉन्ट्रॅक्शन येऊन पेनच यायची भीती आहे. तर त्यामुळे सुपर कूलिंग आपल्याला करायचं नाही, ठीक आहे. आणि त्यामुळे बेसिकली आपल्याला मोल्ड होणारे आईस पॅक्स वुड बी रिअली हेल्पफुल. आता जर का आपण घरी आपला आईस पॅक नसेल आणि आपण किंवा एखाद्या ठिकाणी बाहेर होतो जिकडे आईसच आपल्याला अवेलेबल आहे, आईस क्यूब्स, तर अशा वेळेला आईस क्यूब्स तुम्ही प्लास्टिक बॅगमध्ये घालू शकता, ठीक आहे. आणि त्याला कापडाने कव्हर करायचं आहे, कॉटनच्या रुमालांनी किंवा दुपट्ट्याने, टॉवेलनी असं कव्हर करा. आणि त्यानंतर त्या एरियामध्ये समजा आता कोपऱ्याला पेन आहे, सो कोपऱ्याला त्या पॉइंटला एका ठिकाणी न ठेवता संपूर्ण अखंड तो जो एरिया आहे तो आपल्याला त्याचा बर्फाचा शेक घ्यायचा आहे, एका ठिकाणी ठेवायचं नाही. आता कापड लावण्याचं सुद्धा हेच कारण आहे, कारण की जेव्हा आपण कापड लावणार आहोत तर तेव्हा ते जे पाणी त्या पिशवीवरती कंडेन्स होणार आहे तर ते कापड ॲब्सॉर्ब करणार आहे आणि ते आपल्या बॉडीवरती येऊन सुपर कूलिंग करणार नाही. सो आईस पॅक्स हा दुसरा, म्हणजे आईस क्यूब्स हा दुसरा त्यातला प्रकार असू शकतो. नाउ थर्ड टाईप कॅन बी, आपल्याकडे जर का फ्रोझन पीज असतील, मटार असतील तर ते सुद्धा काही जण वापरतात, ते सुद्धा चांगलं राहू शकतं कारण की ते मोल्ड होतात फ्रोझन जे आहेत ते. तर त्यामुळे ह्या दोन्ही मधलं काही नसेल तर घरच्या घरी हा सुद्धा घरगुती उपाय करता येण्यासारखा आहे. किंवा काही जण काय करतात की आईस वॉटर डिप असं घेतात, की काही स्प्रेन असेल तर त्या ह्याच्यामध्ये ते पाय बुडवतील किंवा हात बुडवतील आणि त्या पोझिशनमध्ये मे बी 3 मिनिट्स और 5 मिनिट्स असं डिप करतात. पण हे सगळ्यांनाच कम्फर्टेबल राहील असं नाही. जनरली आम्ही ॲथलीट्ससाठी ते जास्त रेकमेंड करतो, त्याने सोरनेसेस येत नाहीत. जसं आईस पॅकच्या बाबतीत आहे तसंच हीट पॅकच्या बाबतीत आहे की अतिशय गरम घ्यायचं नाही आहे. काही जणांचा असं समज येतो की खूप गरम जर का मी शेक घेतला तर लवकर कमी होईल. एक लक्षात घ्या, ती जी हीट आहे ते तुम्ही खूप गरम घेतली आहेत म्हणून खोलवर जाते अशातला भाग नाही, ठीक आहे. तुमची स्किनच उलट तापत राहते त्याने आणि त्यामुळे ॲक्च्युली ब्लिस्टर्स किंवा बर्न्स व्हायचीच भीती जास्ती असते. तर त्यामुळे त्याच्यावरती अजिबात आपण गरम शेक घेताना जास्ती गरम घ्यायचा नाही, कोमट टू गरम याच रेंजमध्ये फक्त आपल्याला घ्यायचा आहे, ठीक आहे, नॉट सुपर हॉट. दुसरं काही जण काय चुका करतात सांगते की काहीतरी मलम लावतात, काहीतरी बाम लावतात किंवा मलम लावतात गुडघेदुखी किंवा सांधेदुखीसाठी आणि तो बाम लावून मग गरम शेक घेतात. ते एवढं डेंजरस आहे कारण की स्किनला त्याने प्रचंड इरिटेशन्स होऊ शकतात. आमच्या काही पेशंट्सला एक सेल्युलायटिस म्हणून आजार आहे तो सुद्धा झाला होता अशा चुकीच्या पद्धतीने हीटिंग पॅक घेऊन. एक गोष्ट लक्षात घ्या की हीट पॅक, आईस पॅक हे जर आपले घरगुती जरी उपाय असले तरी आम्ही म्हणतो की व्हॉट एव्हर हॅज इफेक्ट विल हॅव साईड इफेक्ट इफ यू हॅव नॉट टेकन इट राईटली. सो कुठल्या पद्धतीने तो घ्यायचा आणि कुठे घ्यायचा आहे हे लक्षात घेतल्याशिवाय त्रासदायक राहू शकेल. आता आईस पॅक जेव्हा आपण टिपिकली घेतो तर तेव्हा काय होतं, आईस पॅकमध्ये ब्लड सर्क्युलेशन टुवर्ड्स दॅट स्वोलन एरिया आणि अवे फ्रॉम दॅट स्वोलन एरिया हे दोन्ही वाढतं आणि विच इज वाय स्वेलिंग येण्याचं प्रमाण हे आईस पॅक्समध्ये खूप कमी होतं. आणि इनफॅक्ट किंबहुना स्वेलिंग कमी करण्यासाठी म्हणून आम्ही आईस पॅक्स देतो. तो त्यामुळे तो जो पॉइंट आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता काही वेळेला फिजिओथेरपिस्ट तुम्हाला सांगतात की कॉन्ट्रास्ट थेरपी करा. कॉन्ट्रास्ट थेरपी म्हणजे काय होतं, काहीतरी अक्यूट स्प्रेन आलेला असतो, लेट्स से की डिस्क इरिटेशन झाले तर डिस्क इरिटेशन नंतर त्या अक्यूट डिस्कच्या एरियाला जनरली आईस पॅक घेणं हेल्पफुल असतं, पण मसल स्पॅझम पण आलेला असतो. सो व्हॉट वी सजेस्ट इज गो फॉर कॉन्ट्रास्ट थेरपी, मीनिंग यू स्टार्ट ऑफ विथ हीट पॅक फर्स्ट. सो हीट पॅक आधी घेतलात, मग हीट पॅक काढलात, आईस पॅक घेतलात, मग परत हीट पॅक घेतलात, मग आईस पॅक घेतलात. सो व्हॉट यू आर डुईंग इज यू आर युझिंग अ कॉन्ट्रास्ट टेम्परेचर आणि त्याच्यामुळे तो लोकल आहे. काही जण म्हणतात की त्याच्याने आजार नाही कळणार, तो लोकल एरिया, त्याने काय आंघोळ नाही करायला सांगते गरमगार पाण्याने, पण लोकल एरियामध्ये जर का आपण कॉन्ट्रास्ट थेरपी घेतली तर इट हेल्प्स अ लॉट इन रिलॅक्सिंग द मसल वन आणि इट ऑल्सो रिड्युसेस इन्फ्लेमेशन. तर ह्या दोन कारणासाठी सूज कमी करणं आणि मसल स्पॅझम किंवा स्टिफनेस कमी करणं याच्यासाठी ते दोन प्रकारचे ते खूप हेल्पफुल जातात. नाउ लास्टली अजून एक पॉइंट असं आहे, मी तुम्हाला सांगितलं की
शॉर्ट वेव्ह डायथर्मी जो डीप हिटिंग मोडॅलिटी आम्ही ती फिजिओथेरपीमध्ये असते. तर ती जी हीट मोडॅलिटी आहे ती दॅट इज हिटिंग बाय इंडक्शन, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइल्स असतात ज्याच्यातून करंट पास केला जातो आणि त्यामुळे ती जी हीट आहे ती जास्त खोलवर पोचते. सो जेव्हा डीपर स्टिफनेसेस असतात त्याच्या वेळेला डीप हिटिंग इज व्हेरी हेल्पफुल. पण ऑफकोर्स त्याचा डोसेज किती आणि किती वेळ घ्यायचे हे आपल्या कंडिशननुसार आपल्याला आपले फिजिओथेरपिस्ट सांगतील. नाउ अपार्ट फ्रॉम दिस दुसरा महत्त्वाचा प्रश्न पेशंट्स विचारतात की किती वेळ घ्यायचा आहे, राईट. हीट पॅक किंवा आईस पॅक हा तासनतास शेकण्यासाठी नाही, ठीक आहे. इट इज बेसिकली की तुमची फिजिओथेरपी किंवा मेडिसिनची ट्रीटमेंट चालू आहे आणि एक सपोर्टिव्ह थेरपी किंवा सपोर्टिव्ह रेमेडी म्हणून ती आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही अर्धा पाऊण तासभर गरम पाण्याने शेकत राहिलात तर उलट स्किन इरिटेशन जास्ती होईल. साधारणतः द डोसेज फॉर हीट पॅक इज अबाउट 10 to 15 minutes 3 or maximum 4 times a day. याच्या पलीकडे ते जास्त घेऊ नका. आय एम टॉकिंग अबाउट अ लोकल एरिया. दुसरं आईस पॅक जो आहे दॅट इज अप टू 10 minutes अगेन 3 to 4 times a day. किंवा काही वेळेला काही सर्जरी झाली असेल, नी रिप्लेसमेंट झालंय, लिगमेंट इंजुरी झाली आहे, खांद्याची काही सर्जरी झाली तर प्रत्येक 2 तासानंतर आईस पॅक घ्यायचा सल्ला दिला जातो. सो हा एक पॉइंट. नाउ दिस रिमाइंड्स मी वन मोर थिंग की पूर्वी हीटिंग पॅड्सच्या ऐवजी इन्फ्रारेडचे लाल दिवे होते. नाउ माइंड यू दोज लॅम्प्स आर स्टिल अवेलेबल. ऑनलाईन तुम्ही सर्च केलं तर अजून मिळतात, बट दोज आर बॅन्ड नाव, ठीक आहे. तर त्यामुळे इन्फ्रारेडचे जे दिवे आहेत ते आता आपण आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा वापरत नाही. आणि याचं मेन कारण म्हणजे इन्फ्रारेडच्या त्या दिव्यांबरोबर गॉगल्स पण घालणं गरजेचं आहे आणि तुमचा दुखरा पार्ट सोडून तो बाकीकडे पण अल्टिमेटली रेडिएशन येते आणि त्याच्यामुळे कॅन्सरस सेल ग्रोथ व्हायची भीती जास्त असते आणि विच इज बाय इन्फ्रारेड लॅम्प्स नाव आर आउटडेटेड. त्यापेक्षा चक्क गरम पाण्याच्या पिशवीने शेकणं, रबरी पिशवी जुनी आपली, त्याने शेकणं उत्तम आहे. त्या पिशवीला सुद्धा टॉवेलनी कव्हर करायचं म्हणजे सुपर हॉट ती होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही आईस पॅक घ्या किंवा हीट पॅक घ्या, तुम्हाला ते लावून झोपून जायचं नाही आहे, ठीक आहे. बरेच वेळेला झोपायच्या वेळेला जर का हीट पॅक घ्यायचा आम्ही सल्ला दिला किंवा आईस पॅक घ्यायचा सल्ला दिला तर काही पेशंट्स लावून झोपून जातात आणि विथ इलेक्ट्रिक बॅग्स अँड ऑल यू कॅन इमॅजिन इट कॅन ॲक्च्युअली कॉजेस डिझास्टर. कारण की ती तापतच जाईल पिशवी जर आपलं लक्ष नसेल तर. त्यामुळे यू रिअली नीड टू बी व्हेरी केअरफुल, ओके. आणि हे बेसिकली लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही दोन्ही हीट पॅक किंवा आईस पॅक हे जर का करणार असाल तर बेस्ट इज वेन यू आर इन डाऊट की आईस घेऊ का हीट घेऊयात तर त्या वेळेला गो फॉर आईस पॅक, दॅट वर्क्स वेल, ओके. बट वेन द मसल स्पॅझम इज द मेन प्रायोरिटी किंवा तो रिलीज करण्याचा प्रायोरिटी तेव्हा यू गो फॉर हीटिंग पॅक. I think I've answered most of your questions, but if you have anything else which you would like me to answer, please write down in the comment section. Thank you so much.